या घोषणाबाजी द्या थोडी द्या द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयश्री सोनवणे कावड्याचं करायचं काय जयश्री सोनवणे करायचं काय मागासवर्गीय अधिकाऱ्याचे कामं निघाले रेवत कशा नाही रेवत कशा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पासनं या ठिकाणी भ्रष्टाचारी समाज कल्याण अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेलं आहे. त्यांची या ठिकाणून तात्काळ बदली करण्यात यावी या मागणीसाठी आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचार त्यांच्यावर जो 2004 14 त्यांच्यावर आरोप होता त्यांना निलंबन करावं या मागणीकरता आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहोत. आमच्या ज्या फायली आहेत मागासवर्गीय औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या ज्या फायली आहेत या अटी शर्ती आम्ही पूर्ण करून सुद्धा हे भ्रष्टाचारी सोनवणेबाई आमच्या फायली पूर्ण परिपूर्ण असताना सुद्धा पुण्याला पाठवत नाही. पुढील कारवाईसाठी जाणून बुजून हेतुपुरस्कर द्वेष भावनेने ज्या शासनाने ठरवून दिलेल्या 132 अटी आहेत 1 ते 32 अटी त्या पूर्ण करून सुद्धा जाणून बुजून दुसऱ्या अटी बाहेर काढतात आणि आमच्या फायली दाबून ठेवतात. औरंगाबाद शहराच्या फायली औरंगाबादमध्ये, पुण्याच्या फायली पुण्यामध्ये आणि जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी बॉम्बे मंत्रालयामध्ये आमच्या फायली गेलेल्या आहेत त्या रोखून ठेवतात. जाणून बुजून हेतुपुरस्कर मागासवर्गीयांचे उद्योग उभे राहू नये, मागासवर्गीय समाज हा तसाच खिळपत पडावा याकरता या सोनवणेबाई या स्वतः मागासवर्गीय आहेत, परंतु कोणची द्वेषभावना त्यांच्या मनामध्ये आहे. भ्रष्टाचारासाठी त्यांना भ्रष्टाचार करायचा आमच्याकडनं लाच भेटत नसेल कदाचित यासाठी आमच्या या फायली त्यांनी दाबून ठेवलेल्या आहेत. आम्ही शासनाला मागणी करतो की या बाईची संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे, हिची संपत्तीची चौकशी व्हायला पाहिजे, तिने घेतलेल्या जो शासनविरोधी निर्णय आहेत या निर्णयाची चौकशी व्हायला पाहिजेत आणि हिच्यावर ताबडतोब कारवाई करावी याकरता आम्ही आमरण उपोषण करत आहोत. जोपर्यंत शासन तिच्यावर कारवाई करत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष हा चालूच राहणार आहे. तसेच 2014 अँटी करप्शनची रेट या बाईवर पडली होती. अँटी करप्शनमध्ये दोषी आढळल्यानंतर सुद्धा रंगे हात पकडले गेल्यानंतर सुद्धा या बाईवर कारवाई झाली नाही. तिला बक्षीस म्हणून उलट पदोन्नती देण्यात आली. तिला डिमॉलिश करायचं असतं तरी सुद्धा शासनाने लागेबांधे असल्यामुळे शासनामध्ये जे लागेबांधे असल्यामुळे तिला पदोन्नती देण्यात आली. ही आमची मागणी आहे. विशेष म्हणजे आपली शासनाने जी आर काढलेला आहे की 36-36 हा जो विषय आहे त्या 36-36च्या विषयामध्ये धार्मिक आमच्या भावना दाखवल्या गेलेल्या आहेत. या सुद्धा त्यांनी धार्मिक आमचं धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ही बाई करते. त्याच्यामुळे तिच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी ही शासनाला आमची मागणी आहे. जयश्री सोनवणे मॅडम यांची जोपर्यंत शासन बडतर्फ करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाचं आंदोलन मागे घेणार नाही आणि जोपर्यंत तिच्यावर कारवाई शासन करत नाही तोपर्यंत हे आंदोलन कंटिन्यू असंच चालू राहील. आणि जोपर्यंत आम्ही या आंदोलनामध्ये आता औरंगाबादचे सर्व मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था चालक हे सहभागी झालेले आहेत आणि आता याच्यामध्ये आम्हाला प्रदीप जयस्वाल साहेबांनी अत्यंत महत्त्वाची मदत केलेली आहे. त्यांच्या मदतीमुळे इथं 80% लोकांना GR मिळालेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचे